काय माझा नवरा आहे माय, मला बसवून बी गेल नाही. आता इथं पलंगच दिसालाय, इथंच बसून जाते. हा. आय 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 थकले ग माय, नुसतं चलवत आणलं. पुन्हा कोणत्या मैत्रिणीच्या इथे आणून सोडले काय माहिती, नाव बी सांगितलं नाही कोणती मैत्रीण हाय काय नाही. हाय नवरा आहे माय माझा, मला माझ्या मैत्रिणीचं बी नाव सांगितलं नाही, नेमकं कोणत्या मैत्रिणीची इथे आणून सोडले. काय करावं काहीच कळणं झालंय. आता कसा आवाज देऊ मी हिला, कोणतं नाव घेऊन आवाज देऊ. आणि उगाच कसा आहे की माणूस घरून निघताना मोबाईल म्हणून घ्यायचं ध्यानात राहत नाही या माणसाच्या. घरी पाहुणे रावळे आले तर काही करता येत नाही म्हणून इथं मैत्रिणीच्या घरी घेऊन आले. आता मैत्रिणीच्या घरी कुठं जमते का करायला, काय देऊ उगत आपलं. कधी येत आहे काय माहिती. आता म्हणजे माणूस किती वेळ बसावं काय माहिती इथं. एक तर मला काही दिस ना, आता तिथं रूमचा दरवाजा इकडे हाय इकडे हाय इकडे हाय काय इकडे हाय ते बी कळना मला. कुठं जावं काय काय माहिती. जाऊ दे, नवरा येऊस इथंच बसून जाते. चिमणीला हा पोपटच खातो आणि या पोपटाच्या तावडीत जर चिमणी सापडली कच्चाच खातो. आहो वहिनी, तुम्ही आहे का? कोण मग तिथं यायचं होतं तुम्हाला इथं. आहो माझा नवरा बघा आलता माझ्या सोबत. तर माझ्या मैत्रिणीच्या इथं सोडून गेलाय मला माझ्या नवऱ्यानं, आणि तो येणार आहे थोड्या वेळानं. ते मोबाईल घ्यायला गेलाय. पुष्पा तुमची मैत्रीण आहे का? अच्छा, म्हणजे त्यांनी मला पुष्पाच्या इथं सोडले का आणून? हा हा हा, बरं झालं बाई. तुम्ही कोण हो? येत राहतो इथं. येत राहता तुम्ही इथं? म्हणजे पुष्पाचा भाऊ आहे मी. हो का? बरं बरं. पुष्पा आहे का हो घरात? हाय 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 घरातच आहे. हाय का? हो हो. बरं ठीक आहे. पुष्पाला मग आवाज द्या की, तिला सांगा ना प्रेरणा आली म्हणून. बिझी आहे घरात. हो का? हो. बरं बरं, मी काय करते मग, तोपर्यंत इथंच बसते. आणि मग तुम्ही पुष्पाला सांगा पेरी आल्या म्हणून, मग ती बरोबर येईन बाहेर. सांगितलं काय? हो, थांबा म्हणे बाहेर, मी येते म्हणे. हो का? घरी मी आता काय करावं, काम करतो काहीतरी डोकं लावतो. वहिनी, मला लक्षात नाही राहिलो तुमच्या नवऱ्याचा फोन आलता. ते येत आहे म्हणे तुम्हाला घ्यायला. हो का? बर का, इथंच बसून राहतो मी. बरं बरं. पुष्पे आली तर काम खतम झाल्यावर येईल बर का. हो हो हो, मी येतो मग. हो या बर का वहिनी? हो या या. येतो. माझा नवराच भेटला की त्याला जरा लवकर ये म्हणून. हो हो बाय. हो हो बाय बाय. येतो वहिनी. हो या या या. चांगलं होतं बाई पोरग. बरं झालं मला नाव सांगून गेलं मैत्रिणीचं, नाही तर मग काय उगाच इथं बसावं लागलं असतं किती वेळ नवऱ्याची वाट बघत. या नवऱ्याला बी ना घरी काही करायला जमना म्हणून इथं आणलाय मला माझ्या मैत्रिणीच्या इथं. बर आले का तुम्ही? आहो आले का? चला मग आता ते पुष्पीला आवाज द्या बरं. अहो केव्हापासून इथं बसली मी, तुम्हाला काही लाज वाटते का हो? हा, उगाच केव्हापासून इथं बसली हो मी, आणि तुम्ही आता आले. असं राहते का हो? कुठं 10 वेळा तुम्ही मोबाईलच विसरता बरं का घरी. नुसतं मोबाईल विसरत राहता तुम्ही घरी. कुठं आहे तुम्ही? चला, ते पुष्पी बी आता घरात घेते का नाही काय माहिती. कुठं घरातच घेऊन चाललाव का? बर, ती पुष्पीला लवकर बोलवा बरं का हो. ते गेलं का माझे माणूस अजून? अरे 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 देवा, एवढ्या साऱ्या पायऱ्या त्यांनी चढवून थकले ग बाई मी. एक तर काही दिसेना, हे पुष्पी कुठे गेल्या काय माहिती. हो, कुठे गेले तुम्ही? कुठे गेलते हो तुम्ही? काय हो तुम्ही पण मला सोडू सोडू जाता नुसतं. हा, लय तुम्हाला लय म्हणलाल ते ना तुम्ही. जर का हो बाजूला, तुम्हाला काही पागल बिगल झाली का हो तुम्ही? ती पुष्पीनं बघितलं तर काय म्हणून? तसं बी आता घरात पाहुणे आलेत म्हणून तुम्ही इथं पुष्पीच्या घरी घेऊन आले मला. म्हणजे घरी काय करता ये ना, जाऊ पुष्पीच्या घरी करायला. मला तर लाजच वाटते ना. तुम्ही असं येणं जाणं का करताय हो? उठ पळ
मला तर काही कळणार झालं बाई तुमच्या मनात काय आहे. अहो मी काय म्हणते, काय माणूस आहे की नाही हे नुसतं उठपड करायला आले. मला ही वहिनी तर माझा नवरा समजता यायचा. चल आता नवरा झालंय तर नवऱ्यासारखे काम पण घेऊ करू. हं? अच्छा. आले का तुम्ही? हं. काय हो तुम्ही पण नुसतं इकडे तिकडे फळफळ करताय. आणि मला काही सांगितलं की नाही तुम्ही की पुष्पी आहे का नाही घरात? आहे का घरात पुष्पी? हं. हा हं. आहे का? हं. आणि तुम्हाला काय झालंय का? तुम्ही काही घरी जाऊन का तोंडामध्ये काही रॉकेलचा बोळा टाकून आले काय? असं ओपन झालं की आग लागल म्हणायला बोलला सुद्धा झाला. सांगणं बी झालं की पुष्पी हाय नाही हाय, तिला बोलवा घराच्या बाहेर. अरे काय काय करताय तुम्ही? तुम्हाला काही हाय का नाही लाज लज्जा? हा ती पुष्पीने बघितलं तर काय म्हणाल? एकदा तिला सांगून टाकली कशाला आला काही नाही होती पुष्पी ना. अहो लय चालू पुष्पी आहे, तुम्हाला काय माहिती काय वाजलो? ऐका ना मी काय म्हणते, ती पुष्पी आहे का बघा घरात. नसली तर मग आता तुम्ही ज्या कामासाठी आला ते करा, आणि असली तर मग मी करू देणार नाही बरं का सांगालो. कारण कसं असतंय मैत्रिणी माझ्या घरी येऊन असं करणे चांगलं नाही वाटत. घरी पाहुणे लावणे आहेत म्हणून काय कुठं बी काही करायचं राहते का हो? तर का बाजूला तुमचं आपलं पाहिजे एवढं मोठं मला सांगायचं तर पुष्पीच्या घरी चालला म्हणून आपण एवढं मोठं पायऱ्या चढवल्या तुम्ही मला मरणाच्या पाय दुखायला. तर एक काम करा पाय दाबून द्या माझी जरा. पाय दुखाले तो हा पाय दाबायला तुमचं तर वेगळंच काय कर बाई. ऐक घामाघूम झाले ग बाई. त्या पुष्पीच्या घरी काही फॅन हे नाहीच वाटतं ग माय. अरे देवा घामाघूम झाले. कुठे गेला आता माझा नवरा अजूक? हे माणूस मला असं सोडून जातंय कुठं बी. मला सांगितलं की नाही पुष्पी घरी नाही म्हणून. मला माहित होतं ह्या माणसाला ना सगळं माहितीये पुष्पी घरी नाही म्हणून मला इथं आणलं होतं यानं. पारा वाजवून ठेवले माझ्या माणसानं. काय करू आता? कुठे गेला असेल हा माणूस? ही पुष्पी बी ना त्या पुष्पीला सांगते आता. हिनं तर कशाला सांगायचं की बाई मी घरी नाहीये म्हणून. म्हणून माझ्या नवऱ्यानं फायदा घेतला वाटतं असा. घरी लोक पाहुणे रावळे आलेत केले त्यांच्यासोबत काही करायचं सवरायचं जेवायचं खावायचं बघायचं काही घेऊन देणं या माणसाला. कोणत्याही टायमाला काही बी सुचतंय ह्या माणसाला. आंधळी बायको आहे आपली, कुठं घेऊन जावावं कसं घेऊन जावावं. हा घरी लोक काय म्हणत असतील की आंधळ झाले ह्याच्या बायकोला तर काही दिसना कुठं घेऊन गेलो असेल बाबा म्हणत असतील ग बाई. आता इथून कसं जावं मला बी कळना. तू इथं काय करते? भाऊ तुम्ही कुठे गेलते? अगं मी घरी कपडे धुत होतो. कपडे धुवत होते तुम्ही? हो काय किती बोलताय? सारे कपडे पडले आपले धुवायचे. तुला काही दिसत नाही तू धुत बी नाही ते कपडे आहे का नाही? अहो तुम्ही साबण लावायला जाते तर दगड लावते तिथं कपड्याला. अहो पण तुम्ही काय बोलताय? आता तर माझ्यासोबत होते तुम्ही इथं. काय हो मी तुझ्या सोबत होता? हो आता मग अगं काय बावळ झाली का तू? तुम्ही बावट झाले मी बावट नाही झाली. अगं हा हे साडी गिडी अच्छा झोपही असेल तू इथं. कधी आली तू इथं? हो मी काय म्हणते आता तुम्ही मला इथं आणून सोडलं होतं की नाही? मी मोबाईल राहिला म्हणून तुम्ही घरी गेलते काय? हो. मग तुम्ही नंतर थोड्या वेळानं आले. अगं बाई मी तुला इथं आणून नाही सोडलं, तिथं बाहेरच्या पलंगावरती सोडलं होतं. थांब म्हणलं येतो मी मोबाईल घेऊन. मग तुम्ही बाहेरून तर मला घेऊन आले ना हो घरामध्ये. अगं तुम्ही बाई, घेऊन आले उगा आता काय बी बाता ठोकू नका बरं का तुम्ही सांगायले मी तुम्हाला. अगं तू पागल झाली का? अहो हा? काय तुम्ही मला पागल पागल करू लागले हो तुम्ही. तर माझी कंबर आणि त्यांनी एक करून ठेवली तुम्ही. माझे पाय आणि ते दुखू राहिले. मग अगं माझी आंधळे बायको मी घरी 2 तासापासून भांडे घासतोय आणि कपडे पण धुवून आलो मोबाईलच्या नादात. अहो तर मग तुम्ही नव्हते मला नाही तर कोण होतं माझ्यासोबत दुसरं? काय माहिती भलतच कुठानं तूच करून ठेवलं काहीतरी मी आलतो गेलतो काय म्हणून राहील तुलाच माहिती. चल घरी काही बडबड स्वप्न गिप्न पडलं असेल तुला. अहो नाही हो खरंच खरंच सांगते मी
काही बोलत बी नव्हतं ते माणूस, दुसरं कोणतरी होतं वाटतं. मला इथं घरात घेऊन आला आणि तुम्ही तर म्हणले होते घरी पाहुणे रावळे आहेत आणि मला काही करता येणार झाले, चल माझ्या तुझ्या मैत्रिणीच्या इथे जाऊन चल की आपण करू, म्हणून इथं आणलो तुम्हाला आणि जे करायचं ते करून टाकलं तुम्ही. मला म्हणताय मी नव्हतो. अगं बाई बावट, तुला काय आता माणसाचा परिचय बी कळत नाही का? माणूस आपला माणूस कोणता आणि बाहेरचा कोणता? नाही तसं स्पर्श मला कळाला, मग पण म्हणलं आता तुम्ही घरी जाऊन काही काम करून आले असेल म्हणून हात बीत थोडस हे झाला असेल तुमचा रफ, त्याच्यामुळे म्हणलं जाऊ द्या. आणि तुम्ही काही बोलत बी नव्हते, तोंडातून शब्द पण आणि नव्हता बाकीच्या तुमचा. गोष्टी कळत नाही का मग? हा काय म्हणजे काही वेगळं कळतं का नाही काही? ते बाकीचं मात्र चांगलं वाटलं बरं काय का. चांगलं वाटलं? म्हणजे तू चल घरी आता, तुला दाखवतो मी तुला चांगलं की हे. अहो म्हणजे चांगलं म्हणजे सेम असं काय? तू- Same? नाही तसं नाही, असं ते माझा नवरा म्हणजे तुमच्या सारखं. म्हणजे असं कसं? अगं ए, तू बावट झाली का? तू चल तुला दाखवतो घरी. अहो तुला सगळंच काढतो आज तुझं. अहो. आंधळे डोळे वापस आले पाहिजे तुझे. अहो, तुझे आज डोळे की- फोडून टाकतो तुझे. अहो माझी काही अगं- चुकी नाही हो त्याच्यामध्ये. मग चुकी नाही तर मग तू बरं इथपर्यंत आली, त्या कोण ते बाहेरच्या घरात घेऊन आली तू तर डायरेक्ट. आता नवऱ्यासारखं जर मला तुम्ही घरात घेऊन याल तर मग नवऱ्यासोबत मी येणार नाही का? अगं पण डोळ्याने जरी दिसत नसतं पण हात लावून टच लावून काहीतरी कळत असेल की हा माझ्या नवऱ्याचा हात असेल की बाहेरच्या माणसाचा हात असेल. हा बोल ना. हा पण मग ते कसं आहे, मी जरा रागत होते त्याच्यामुळे मला काही सुधारलंच नाही. वारे वारे ये गोदड इकडे पांगलेला म्हणजे चांगलाच खेळ होऊन बसला तुझ्यासोबत. वा रे वा, बरं आहे बाबा. इथून पुढे मी आंधळी बायको माझ्या पत्रात घेणार बी नाही. मग तिला बाहेरचं कोणी येऊन सगळं कार्यक्रम वाजवून म्हणजे? घेतात म्हणजे अवघड म्हणजे झालं मग. मला आता माझं काय करायचं मग? तुम्ही काय मला हाकलून लावणार काय मग तुम्ही? मग काय करू? माझी काही चुकी आहे बरं? आंध्रा काय- बायकोची काही चुकी नसती हो. वा वा, देऊन सगळं सगळं तुमचं आहे. माझं आहे. म्हणजे तुम्ही चुकी केली सगळी. मी काय चुकी केली? तुम्हाला सोडून नसते गेले तर माझ्यासोबत असं झालंच नसतं अगं बघा मी काय तुला चांगलं. काय परदेशात गेलो काय सोडून तुला असं बोलायला तू? हा? पण मग असं एवढं भारी काम झालंच काय नसतं ना. एवढं भारी का? म्हणजे आता बुक्का घालील तुला. म्हणजे एवढं गंद वा काम रे वा. झालंच नसतं ना हो एवढं आज. भारी एवढं भारी काम म्हणजे तुला तर दाखवतो मी घरी. चल अहो तुला तुझे डोळे फोडून टाकतो आज. अहो ऐका. हा. तू चल तू इथून फक्त आता.